मी दुबईमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करायचे, कारण मी गरीब होते आणि मला दुसरे कोणतेही काम येत नव्हते. एका रात्री मी रस्त्याच्या किनारी बसून ग्राहकाची वाट पाहत होते, तेव्हा अचानक एक मोठी गाडी येऊन थांबली. मी लगेच त्या गाडीकडे गेले आणि म्हणाले, फक्त एका रात्रीसाठी 5,000 रुपये घेईन. मी 2 दिवसांपासून उपाशी होते, म्हणून मी खूप कमी किंमत सांगितली होती. तेवढ्यात तो माणूस गाडीतून उतरला आणि म्हणाला, मी तुला एका रात्रीसाठी 5 लाख रुपये देईन. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी तात्काळ त्याच्या गाडीत बसले. गाडी एका भव्य बंगल्यासमोर थांबली. मी आत प्रवेश करताच सर्वत्र दिवे चमकू लागले. पण मी शांतपणे रस्त्यावर चालत होते. माझे मन आणि मेंदू दोन्ही सुन्न झाले होते. हिवाळ्यातील या रात्री माझ्यासाठी खूप जड होत्या. थंडीच्या हवामानात हलके कपडे घालून रस्त्यावर फिरणे खूप कठीण होते. थोडे पुढे गेले तेव्हा भुकेने मला पुन्हा अस्वस्थ केले. 2 दिवस झाले होते, मी काहीच खाल्ले नव्हते. जेव्हा जेव्हा मला जास्त पैसे मिळायचे तेव्हा मी त्या पैशांवर जुगार खेळायचे आणि नेहमीच हरायचे. गेल्या वेळीही असेच झाले होते. माझ्याकडचे सगळे पैसे संपले होते. आता मी भुकेने तडफडत होते. माझ्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या स्त्रियांना मोठ्या घराण्यातील लोक पसंत करत नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही आजारी किंवा अस्वच्छ समजल्या जायचो. ते नेहमीच उच्चवर्गीय स्त्रियांना बोलवायचे, जेणेकरून त्यांना कोणत्याही आजाराची भीती वाटू नये. खरे तर मी पूर्णपणे निरोगी होते, पण तरीही श्रीमंत लोकांसाठी मी दयनीयतेचे प्रतीक बनले होते. माझा व्यवसाय इतका मंदावला होता की आता कोणतीही आशा उरली नव्हती. मी थकून तिथेच बसले आणि मनातून प्रार्थना करू लागले की आज काहीतरी खायला मिळावे, नाही तर मी भुकेने मरून जाईन. काही वेळाने एक गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. मी तात्काळ माझ्या जागेवरून उठले आणि धावत गाडीकडे गेले. मनात हजारो विचार धावत होते आणि ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती की आज काहीतरी काम मिळावे. मी गाडीजवळ पोहोचले तेव्हा गाडीचा काच खाली झाला. आत बसलेला माणूस खूप श्रीमंत वाटत होता. तो काही बोलण्याआधीच मी काचेकडे वाकून म्हणाले, साहेब, फक्त 5,000 रुपये घेईन, त्यापेक्षा जास्त नाही. मी खूप मजबूर आहे. 2 दिवसांपासून काही खाल्ले नाही. तुम्हाला खुश करेन. तुम्हाला माझ्याबद्दल कोणतीही तक्रार नसेल. माझे बोलणे ऐकून त्याने फक्त एकदा माझ्याकडे पाहिले आणि थंड स्वरात विचारले, तुझे नाव काय आहे? मी एक क्षण स्तब्ध झाले. आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाने माझे नाव विचारले नव्हते. ते फक्त त्यांच्या स्वार्थापुरते मर्यादित असायचे. मी हळू आवाजात म्हणाले, वंशिका. हे नाव ऐकताच मला कित्येक वर्षांनंतर असे वाटले जणू मी स्वतःला पुन्हा ओळखले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मागचा दरवाजा उघड आणि बस. मी तुला माझ्या घरी घेऊन जात आहे. तिथे बसून आपण शांतपणे बोलू. मी थोडी हैराण झाले. आजपर्यंत कोणीही माझ्याशी अशा प्रकारे बोलले नव्हते. पण आता मला भीती कसली? ज्याने सर्व काही गमावले आहे त्याला जगाची भीती काय? मी शांतपणे गाडीत जाऊन बसले. आत बसताच महागड्या अत्तराचा सुगंध माझ्या मनाला घाबरवून गेला. मी त्याच्या हातांकडे एक नजर टाकली. महागडी घड्याळ, महागडी गाडी. मला नकळत भीती वाटू लागली. मी यापूर्वी कधीही इतक्या शानदार गाडीत बसले नव्हते. दुबईला येऊन 1.5 वर्ष झाली होती, पण आतापर्यंत माझे पायच माझा आधार होते किंवा कधीतरी एखादी स्वस्त टॅक्सी. तो मला थेट त्याच्या अतिथीगृहाकडे घेऊन गेला. माझ्या हृदयाची धडधड इतकी तीव्र होती की मी स्वतःच घाबरले. एक लांबचा प्रवास करून गाडी एका भव्य घरासमोर थांबली. गाडी थांबताच समोर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याने मुख्य दरवाजा उघडला. मग तो आपली गाडी थेट आत घेऊन गेला आणि पोर्चमध्ये थांबवून म्हणाला, खाली उतर आणि आत जा. तिथे खूप चांगल्या रीतीने वाग. जर तू बाजारू स्त्रीसारखे वागलीस तर लक्षात ठेव, मी तुला एक पैसाही देणार नाही. उलट तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. मी जसे सांगेन तसेच बोल. आपल्या मनाने काहीही बोलू नकोस. जर तू तोंड उघडलेस तर लक्षात ठेव, तू जिथून आलीस ती जागा कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नाही. हे सगळे ऐकून मी म्हणाले, जर इथे राहणे धोकादायक असेल तर मी निघून जाते. अशा कामापेक्षा मी उपाशी राहणे पसंत करेन. तो म्हणाला,
हे सगळं तुला माझ्या गाडीत बसण्याआधी विचारायला हवं होतं. आता शांतपणे आत ये. त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षण शांत राहिले. मग त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही मला खायला काही द्याल का? मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नाही किंवा प्यायले नाही. मला खूप भूक लागली आहे. त्यामुळे माझ्यात ताकदच उरली नाही. जर तुम्ही मला काही खायला दिलेत तर मी वचन देते, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तुमच्या अपेक्षांवर पूर्णपणे खरी उतरेन. माझे बोलणे ऐकून त्याने कठोरपणे सांगितले, मी सांगितले आहे, गाडीतून उतर. आणि जर आता तू आवाज काढलास तर देवाची शपथ, मी तुला याच जमिनीत गाडून टाकेन. त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षणांसाठी घाबरले. इतक्या काळात माझ्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं. मी शांतपणे गाडीतून उतरले. तोही गाडीतून उतरला आणि एका गार्डला म्हणाला, गाडी पार्क कर आणि कोणी अनोळखी व्यक्ती आली तर दरवाजा उघडू नको. आधी माझी परवानगी घे. एवढं बोलून त्याने माझा हात धरला आणि थेट आत निघाला. माझे हृदय धडधडू लागले. तो मला थेट मुख्य हॉलमध्ये घेऊन गेला, जिथे आधीच खूप लोक उपस्थित होते. प्रतिष्ठित कुटुंबातील लोक सर्वांनी शानदार कपडे घातले होते. मला समजले की मला इथे कदाचित एखाद्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी आणले गेले आहे. पण मी मनात ठरवले की जर नाचावे लागले तर नाचेन. साधारणपणे मी असं करत नव्हते, पण आज मी इतकी मजबूर होते की काहीही करण्यास तयार होते. पण म्हणतात ना, आपल्या विचारांप्रमाणेच नेहमीच होत नाही. त्या माणसाने सर्वांसमोर माझा हात धरला आणि हॉलमधील सर्वांना उद्देशून म्हणाला, नमस्कार सज्जनांनो आणि महिलांनो. त्याच्या हाकेवर सर्वांनी आमच्याकडे पाहिले. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि डोळा मारला. मग सर्वांना म्हणाला, तुम्हा सर्वांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की माझ्या आयुष्यात कोणी आहे की नाही. तर आज मी तुम्हा सर्वांना माझ्या मंगेतरशी भेटवतो. यांचे नाव वंशिका आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. ती माझ्या आयुष्यात 1.5 वर्षांपूर्वी आली आणि आता माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा बनली आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माझी मंगेतर आवडेल. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. मला अजिबात कल्पना नव्हती की तो असा माझा परिचय सर्वांसमोर करेल. मी काही बोलण्याआधीच एक महिला जवळ आली आणि त्या माणसाचा हात धरून म्हणाली, अरे काय बोलतोस? वेडा झाला आहेस का? तू रस्त्यावर भेटलेल्या मुलीला तुझी मंगेतर सांगतोस? तुला काय झालं आहे? तुला माहीत आहे का, आज तुझ्यासाठी किती मोठ्या घराण्यातून रिश्ता आला होता. मूर्खपणाचे काम करू नको. साहेबांना सांग की तू मजाक करत होतास. तिचा आवाज इतका हळू होता की फक्त मी आणि तो माणूस ऐकू शकत होतो. तेवढ्यात त्याने मोठ्या आवाजात सर्वांकडे पाहत सांगितले, तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. माझी आई म्हणत आहे की आज माझ्यासाठी स्थळं आले आहेत आणि त्यांच्या मते मला माझ्या साखरपुड्यापासून मागे हटता कामा नये. पण आई, असे होऊ शकत नाही. प्रेम माणसाला फक्त एकदाच होते आणि मला तर ते झाले आहे. मी वंशिकाशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करून ते कठीण करू नका. माझी अवस्था भयंकर झाली होती. मला वाटले माझे हातपाय थंड पडत आहेत. अचानक त्याने माझ्याकडे पाहत सांगितले, पाहिलेस वंशिका, तू नेहमी म्हणायचीस की माझे प्रेम अपूर्ण आहे. आता स्वतः पहा, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. सर्वांसमोर मी तुला माझी मंगेतर म्हटले आहे आणि आजच पंडितजींना बोलावून लग्न करणार आहे. पाहतो मला कोण थांबवते. त्याने हे स्पष्टपणे त्याच्या आईला ऐकवले होते. मला त्याला विचारायचे होते की त्याच्या डोक्यात नेमके काय चालले आहे, पण वातावरण असे होते की मला मजबुरीने हसावे लागले आणि या नाटकाचा भाग बनावे लागले. मला कोणत्याही प्रकारे खाणे आणि पैसे हवे होते. आता तो त्याच्या स्वार्थासाठी मला वापरत असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी, मला आता काहीही फरक पडत नव्हता. मी लगेच म्हणाले, तुम्ही जे सांगाल तेच होईल. जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे असेल, तेही आत्ता, तर मी तयार आहे. पाहुणेही आहेत आणि संधीही आहे. मी नकार देणार नाही. मला माहीत नव्हते की माझे हे शब्द माझ्यासाठी किती मोठी अडचण निर्माण करणार आहेत.
तेवढ्यात त्याने त्याच्या अंगरक्षकाला बोलावले. तो तात्काळ मान खाली घालून पुढे आला. त्याने सांगितले, जा आणि तात्काळ पंडितजींची व्यवस्था कर, साक्षीदारांना बोलव आणि लग्नाची तयारी कर. मी आता याच मुलीशी लग्न करणार आहे. आता मला काहीतरी चुकीचे होत असल्याची जाणीव होऊ लागली. मी त्याचा हात दाबत हळूच म्हणाले, साहेब, हे काय चालले आहे? मी तर एक साधी स्त्री आहे. आपल्यात जे काही आहे ते विचारपूर्वक पुढे जा, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. तेवढ्यात तो माझ्या कानाजवळ झुकला आणि काहीतरी असे बोलला की मी थक्क झाले. मी त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागले. तो हसत म्हणाला, लग्न करशील की दुसऱ्या कोणाला बोलवू? मी तात्काळ म्हणाले, तुम्ही जे सांगाल तेच होईल. माझे हृदय जोरात धडधडू लागले. तो मला सोबत घेऊन सोफ्यावर बसला आणि त्याच्या आईला म्हणाला, आज जेवण आणा. काही लोक रागाने तेथून निघून गेले, तर काही लोक तमाशा पाहण्यासाठी आमच्या जवळ थांबले. थोड्या वेळाने त्याची आई जेवण घेऊन आली. जेवण टेबलावर ठेवताच तो म्हणाला, आज मी तुला माझ्या हाताने जेवण खाऊ घालणार आहे. आज आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. माझे हृदय जोरात धडधडत होते. मला असा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता. त्याने खरोखर मला आपल्या हाताने जेवण खाऊ घातले. मी इच्छा असूनही स्वतःला थांबवू शकत नव्हते आणि नकळत त्या नाटकाचा भाग बनत गेले. साधारण अर्ध्या तासाने एक पंडित आणि काही साक्षीदार आले. सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते. तेवढ्यात एक बलदंड माणूस त्याच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, जर तू या रस्त्यावरील मुलीशी लग्न केलेस तर मी तुला माझ्या संपत्तीतून बेदखल करेन. तुला काय झालं आहे? मी तुझ्या आईला सांगेन की आता तुझ्याशी विचार न करता कोणाच्याही रिश्तेची बोलणी करू नये. तू असे का वागतो आहेस? तो हसला आणि शांतपणे म्हणाला, तुला काय हवे आहे? मी तुझ्यासाठीही काही घोषणा करू की तू शांत राहशील? तो म्हणाला, तू खूप पश्चाताप करशील. मी तुला सोडणार नाही. तू माझी इज्जत अशी मातीत मिळवू शकत नाहीस. मानव, सावध हो. तुला नेमके कशाचा राग आहे? मानव म्हणाला, मी या मुलीवर प्रेम करतो आणि याशिवाय दुसरे काही नाही. जे होत आहे ते होऊ द्या. पंडितजी जवळ येताच मानव आपल्या जागेवरून उठला. त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांना एका बाजूला घेऊन गेला. दोघांनी मिळून लग्नाबाबत काही चर्चा केली. माझ्याकडून फक्त माझ्या वडिलांचे नाव आणि वय विचारले गेले. याशिवाय कोणताही प्रश्न विचारला गेला नाही. माझ्या हृदयाची धडधड खूप तीव्र होती. हे सर्व मला स्वप्नासारखे वाटत होते. 1.5 वर्षांपूर्वी जेव्हा मी दुबईच्या भूमीवर पाऊल ठेवले होते, तेव्हा माझेही काही असे विचार होते. मी माझा व्यवसाय सुरू करेन, माझे आयुष्य घडवेन आणि मग लग्न करून सेटल होईन. पण मला काय माहीत होते की इथे येऊन माझे आयुष्य अशा विनाशात बदलेल, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. काही मिनिटांनंतर पंडितजी आणि मानव माझ्या अगदी जवळ आले. साक्षीदारही आमच्या जवळ बसले होते. पाहुण्यांनीही आमच्या आजूबाजूला एक वर्तुळ बनवले होते. मला विश्वासच बसत नव्हता की हे लग्न खरोखर होत आहे. जेव्हा मला मानवची ती कुजबूज आठवली, तेव्हा माझे हातपाय काही क्षणांसाठी थरथरू लागले. डोळ्यात पाणी आले. माझे जुनं आयुष्य चित्रपटासारखे माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागले. मी डोळे मिचकावून तो ओलसरपणा आतच दाबून टाकला. पंडितजी म्हणाले, वंशिका, अग्नीसमोर तुझे मानवशी लग्न संपन्न होत आहे. कन्यादानाच्या वेळी माझे हात थरथरत होते. अग्नीचे 7 फेरे पूर्ण झाले. लग्न संपन्न होताच पंडितजींनी आशीर्वाद दिले आणि शुभेच्छांचा सिलसिला सुरू झाला. लोक येत अभिनंदन म्हणत आणि निघून जात. लग्नाच्या सर्व रीती पूर्ण झाल्यावर मी मान खाली घालून बसले. माझे मन तिथून पळून जायला आतुर झाले होते, पण परिस्थिती अशी होती की हलूही शकत नव्हते. काही वेळाने मानव म्हणाला, चल, मी तुला खोलीत सोडतो. तू आराम कर, मी नंतर भेटेन. मी कसेबसे मान हलवली. तो माझा हात धरून पायऱ्यांकडे निघाला. एका खोलीचा दरवाजा उघडून तो म्हणाला, आत जा आणि शांतपणे सोफ्यावर बस. मला साधारण अर्धा तास लागेल.
मग येऊन तुझ्याशी बोलतो. हे बोलून तो खाली गेला. मी धडधडत्या हृदयाने खोलीत प्रवेश केला. खोलीत नजर फिरवली तेव्हा असे वाटले जणू मी एखाद्या छोट्या महालात आहे. इतकी भव्य खोली मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. भिंतीवर त्याचा एक मोठा फोटो लटकत होता, ज्यात तो दुबईतील एका शानदार रेस्टॉरंटमध्ये उभा होता. खोली अत्यंत सुसज्ज होती. मऊ गादी, सुंदर पडदे आणि महागडी सजावट. मी शांतपणे त्याच्या आलिशान सोफ्यावर बसले आणि त्याची वाट पाहू लागले. आयुष्य असे बदलेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. जी मुलगी कधी रस्त्यावर रात्र काढायची ती आज एका महालात एकटी बसली होती. थोड्याच वेळात बाहेरून गोंगाट ऐकू आला. मनात आले की जाऊन पाहावे, पण मी स्वतःला थांबवले. विनाकारण बाहेर गेले असते तर कदाचित तो रागावला असता. मी आता आणखी काही उपकार नको होते. साधारण अर्ध्या तासाने दरवाजावर टकटक झाली. मला वाटले मानवाला असेल, पण ती एक नोकराणी होती. ती म्हणाली, मॅडम, तुम्ही आराम करा. साहेबांनी सांगितले आहे की ते सकाळपर्यंत येतील. ते एका कामासाठी बाहेर जात आहेत. आतून दरवाजा बंद करून घ्या. तुम्हाला काहीही हवे असेल तर बेडजवळ ठेवलेल्या फोनवरून मागवू शकता. मी शांतपणे मान हलवली आणि बेडवर पडले. इतका मऊ बिछाना मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. भारतात माझे स्वतःचे घर होते, माझे कुटुंब होते. तिथे मला खूप मान मिळायचा. कधीही अपमान सहन करावा लागला नव्हता, पण तिथेही इतका सुंदर बिछाना नव्हता. पडताच मी गाढ झोपेत बुडाले. आयुष्याची गती कधी थांबली नाही आणि कदाचित कधी थांबणारही नाही. माझी झोप पहाटेच्या वेळी उघडली. सुरुवातीला काही क्षण समजलेच नाही की मी कुठे आहे. मग हळूहळू भान आले आणि रात्रीचे प्रत्येक दृश्य आठवू लागले. मी शांतपणे पुन्हा बेडवर बसले. काही क्षणांनंतर मनात विचार आला, आता मी प्रार्थना करावी का? त्यावेळी माझे कपडे मला पवित्र आणि सन्माननीय ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देत नव्हते. अचानक माझी नजर इंटरकॉमवर गेली. तेव्हा मला त्या नोकरानीचे बोलणे आठवले, जर तुम्हाला काही हवे असेल तर इंटरकॉमवरून बोलवू शकता. मी संकोचत इंटरकॉम उचलला आणि कानाला लावला. काही सेकंदात दुसऱ्या बाजूने एका स्त्रीचा हळू आवाज आला, बोला मॅडम, काय हवे आहे? मी थोडे थांबले, मग हिम्मत करून म्हणाले, मला आंघोळीचा साबण, सलवार, कुर्ता आणि डोकं झाकण्यासाठी एक चादर हवी आहे. हे मिळेल का? तिने उत्तर दिले, हो मॅडम, मी आत्ता पाठवते. आणखी काही हवे असेल तर सांगा. मी साधेपणाने म्हणाले, आता हे पुरेसे आहे, आणि शांत झाले. साधारण 10 मिनिटांनंतर दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडताच एक स्त्री आत आली, जिच्या हातात त्या सर्व गोष्टी होत्या, साबण, डोकं झाकण्याची चादर आणि कपडे. मी तात्काळ उभी राहिले आणि तिच्याकडे गेले. ती हसत म्हणाली, तुम्हाला बाथरूमचा सिस्टम चालवता येत नसेल, सांगाल तर मी चालू करून देते. मी तात्काळ म्हणाले, थोड्या वेळापूर्वी मी गेले होते, पण तिथला प्रकार पाहून मी परत आले. ती माझ्यासोबत आत गेली आणि मोठ्या संयमाने सर्व काही समजावू लागली. मी लक्षपूर्वक एक एक गोष्ट शिकले, कारण आता काही दिवस मला इथेच राहायचे होते, म्हणून इथले तंत्र शिकणे गरजेचे होते. ती सर्व समजावून निघून गेली. मी शांतपणे आंघोळ केली, कपडे बदलले आणि बाहेर आले. जेव्हा मी आरशात स्वतःला पाहिले तेव्हा डोळ्यात हलकी ओल आली. असे वाटले जणू 1.5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या जुन्या स्वतःला पाहत आहे, जी हसत असे, आपल्या कुटुंबासोबत सुख आणि सन्मानाने आयुष्य जगत असे. माझ्या एका चुकीने मला इथे आणले होते. मी खोल श्वास घेऊन चादर डोक्यावर घेतली आणि शांतपणे प्रार्थना केली. सकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मी हात जोडले आणि मान खाली घातली तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. मी देवाला म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या, तुला सर्व काही माहीत आहे, मी कशी स्त्री आहे. तरीही मी माझ्या प्रत्येक पापासाठी, प्रत्येक चुकीसाठी क्षमा मागते. मला माहीत नाही माझ्यासोबत जे घडले ते बरोबर होते की चुकीचे.
पण जर हे माझ्या भल्यासाठी असेल तर मला त्या व्यक्तीशी जोडून ठेव. जर तू मला सन्मान दिला असेल तर माझ्या लज्जेचे रक्षण कर. मी याच 4 भिंतींमध्ये राहू इच्छिते. 2 वेळचे जेवण मिळाले तरी पुरे. कोणत्याही आधाराची गरज नाही. फक्त मला सन्मानजनक आयुष्य हवे. नाही तर हे माझ्या देवा, मला माझ्या देशात परत घेऊन जा. कृपा करून काहीतरी कर. मला माहीत आहे मी कित्येक दिवसांनंतर तुझ्या दारात आले आहे, पण त्या सच्चेपणाने आणि निष्ठेने मागत आहे, ज्याप्रमाणे मी नेहमी मागायचे. खूप वेळ मान खाली घालून प्रार्थना करत राहिले आणि मग कधी झोप लागली मलाच कळले नाही. कदाचित कित्येक दिवसांनंतर माझ्या मनाला शांती मिळाली होती, म्हणून डोळे आपोआप बंद झाले. वेळ हळूहळू निघत होता. माझी झोप सकाळी साधारण 10 वाजता कोणाच्या हाकेच्या आवाजाने उघडली. असे वाटले जणू कोणी माझ्याजवळ बसून मला हाक मारत आहे. डोळे उघडताच समोर मानव गुडघ्यांवर बसलेला होता. मी घाबरून झटकन उठून बसले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "तू जमिनीवर का झोपली आहेस? मी तर सांगितले होते की बेडवर झोप." त्याचे बोलणे ऐकून मी म्हणाले, "मी तर बेडवरच होते. प्रार्थना करताना कधी झोप लागली कळालेच नाही." माझे बोलणे ऐकून तो हलकेच हसला आणि म्हणाला, "कदाचित कित्येक दिवसानंतर तू खऱ्या मनाने प्रार्थना केली असशील, म्हणून इतकी गोड झोप आली." मला वाटले होते की तो खोलीत आल्यावर टोमणे मारेन, पण तसे काहीच झाले नाही. मी मान खाली घालून म्हणाले, "कपडे नव्हते आणि मंदिरात अशा कपड्यांमध्ये जाता येत नाही." सकाळी मी नोकराणीला सांगितले तेव्हा तिने आणून दिले. "तुम्हाला वाईट तर वाटले नाही?" त्याने मान हलवत सांगितले, "नाही, अजिबात नाही. उलट मी तुझा आभारी आहे की तू परिस्थिती सांभाळलीस. आता मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगतो. आधी जेवण करू, मग बसून बोलू." मी मान हलवून होकार दिला. खरे सांगायचे तर त्यावेळी मला खूप भूक लागली होती. थोड्याच वेळात नाश्ता आला. या दरम्यान मी तयारही झाले होते. आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. आमच्यात थोडीशी दुरी होती. मी इच्छा असूनही त्याच्याजवळ बसू शकले नाही, कारण मी त्याला ओळखतच नव्हते. नाश्त्यानंतर तो म्हणाला, "जर तुला आंघोळ वगैरे करायची असेल तर जा, कारण आता मला बोलायचे आहे आणि त्याला थोडा वेळ लागेल." मी हळूच म्हणाले, "तुम्ही फक्त सांगा. मला कुठेही जायचे नाही. फक्त ऐकायचे आहे." तो सरळ बसला आणि म्हणाला, "माझे नाव मानव वर्मा आहे. ही हवेली माझी आहे. मी आणि माझे आईवडील मिळून एक कंपनी चालवतो. माझी आई सावत्र आहे. तिच्या इच्छेनुसार मी लग्न करू शकलो नाही, कारण ती खूप लोभी स्वभावाची आहे. जर माझ्या आयुष्यात कोणी स्त्री आली तर तिलाही पाहून ती लोभात पडेल. म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला. तिचा हेतू होता की रात्री कोणती तरी मुलगी माझ्या खोलीत पाठवावी, जेणेकरून मला बदनाम करता येईल आणि मला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडता येईल. पण आमच्या कुटुंबात अशा गोष्टींना खूप गंभीरपणे घेतले जाते. मला ही गोष्ट माझ्या एका नोकराकडून समजली. खरे तर मला लग्न करायचे होते, पण फक्त औपचारिकपणे. म्हणून मी अशा मुलीच्या शोधात होतो जी काही महिन्यांसाठी माझ्याशी लग्न करेल आणि मग वेगळी होईल. पण अशी कोणी मुलगी मिळाली नाही. मी त्रस्त होऊन फिरत होतो तेव्हा माझी नजर तुझ्यावर पडली. त्यावेळी माझ्या मनात फक्त व्यावहारिक विचार होता, म्हणून मी तुला निवडले. मी तुला काल रात्री 5 लाख रुपयांची ऑफर दिली होती, पण आता मी तुला 15 लाख रुपये देईन जर तू 4 महिने माझ्यासोबत राहिलीस. मी माझ्या कुटुंबाला दाखवू इच्छितो की तू कोणतीही साधी मुलगी नाहीस, तर माझी खरी पसंती आहेस आणि आम्ही 1.5 वर्षांपासून एकत्र आहोत." मी शांत स्वरात म्हणाले, "1.5 वर्षेच का सांगायचे आहे? तुम्ही 2 वर्षेही तर सांगू शकता." नकळत मला काहीतरी अनुचित घडणार असल्याचा संशय आला. काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर एक सावली गेली. तो विषय टाळत म्हणाला, "नाही." तसं मी म्हणालो, "आता मी तुला 15 लाख रुपये देईन आणि मग दर महिन्याला थोडे थोडे पैसे देत राहीन. जर तू अभिनयात चांगले काम केलेस तर मी तुला 25 लाखांपेक्षाही जास्त देईन. तू तुझे आयुष्य सुधारू शकशील आणि मी तुझ्यासाठी आणखी एक चांगले काम करू शकतो. तुला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देईन."
जेणेकरून तू आयुष्यभर सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकशील. त्याचं बोलणं ऐकून असे वाटले जणू 1.5 वर्षानंतर माझे आयुष्य पालटले आहे. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, मी नेहमी तुमची ऋणी राहीन. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी किती करत आहात. मी हळूच म्हणाले, तुम्ही जितके महिने सांगाल तितके मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे. तसेही माझ्याकडे राहायची कोणतीही जागा नाही. रस्त्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो. काही दिवस तर असेही जातात जेव्हा मी उपाशीच झोपते. जर तुम्ही मला तुमच्या घरात आश्रय द्याल तर मी तुमच्यासाठी काहीही करेन. माझे बोलणे ऐकून काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर एक उदासीनता उतरली. मग तो आपल्या जागेवरून उठत म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. फक्त तुला सुखी आयुष्य द्यायचे आहे. जितके माझ्याकडून शक्य आहे तितकी माझ्या चुकीची भरपाई करायची आहे. हे बोलून तो थांबला नाही. खोलीतून निघून गेला. मी त्याच्या मागे फक्त पाहत राहिले. तो काय बोलून गेला हे मला नीट समजले नाही, पण माझे हृदय इतक्या जोरात धडधडू लागले की असे वाटले की जर ही गती अशीच राहिली तर हृदय थांबून जाईल. नक्कीच काहीतरी होते ज्याने मला माझ्या भूतकाळात परत खेचले. त्या वेदनादायी भागात ज्याची आठवण येताच माझी अवस्था बिघडायची. मी एका सरदार कुटुंबाची मुलगी होते. माझे वडील कारखान्याचे कंत्राटदार होते. सर्वजण आमचा सन्मान करायचे. माझ्याशिवाय 2 मोठे भाऊ आणि 2 लहान बहिणीही होत्या. वडील सर्वांना समान प्रेम करायचे, पण मुलींना नेहमी विशेष मानायचे. जणू त्यांचा जीव आमच्यात बसला आहे. ते म्हणायचे, 2 मुलांनंतर जेव्हा तू जन्मलीस तेव्हा तू माझ्यासाठी सुखाचा अनुभव होतीस. तुझ्या येण्याने माझी परिस्थिती सुधारली. माझी प्रत्येक छोटी मोठी इच्छा ते पूर्ण करायचे. एकदा मला मोबाईल फोन घेण्याची हौस झाली. मी फक्त एकदा सांगितले आणि त्यांनी माझे ऐकले. भावानी खूप आग्रह केला की याला मोबाईलची काय गरज आहे, ही याच्या लायकीची नाही. पण वडिलांसमोर कोणाचे चालले नाही. माझ्या हट्टावर अखेर माझ्या हातात टच मोबाईल आला. मग हळूहळू मी माझ्या मित्रांशी जोडले गेले. फेसबुकवर काही मुलांशीही बोलणे सुरू झाले. सुरुवातीला सर्व काही मजेशीर वाटले, पण हळूहळू माझे मन त्यात अडकत गेले. याच दरम्यान माझी भेट वर्मा नावाच्या एका व्यक्तीशी झाली. तो खूप गोड बोलायचा. तो म्हणायचा की तो दुबईत राहतो. काहीच काळात त्याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला. मी तात्काळ होकार दिला, कारण तो मला खूप श्रीमंत वाटला. मी त्याला सांगितले, तू तुझ्या कुटुंबाला घेऊन माझ्या घरी ये. जर तू खरोखर संपन्न आहेस तर हे तुझ्यासाठी कठीण नसेल. पण त्याने नकार दिला. त्याने सांगितले, तू ज्या प्रकारचे कुटुंब सांगितलेस ते ऐकून तुझे वडील या रिश्त्याला कधीच मान्यता देणार नाही. त्यापेक्षा तू स्वतः माझ्याकडे ये. मी तुला पैसे पाठवीन आणि तुझा पासपोर्ट घरी बसल्या तयार होईल. फक्त तू माझ्याकडे ये. त्याच्या इतक्या विनवण्या आणि बोलण्याने मी मान्य केले. एका क्षणी माझ्या मनात विचार आला की वडिलांना ही गोष्ट सांगावी. कदाचित त्यांचे मन पाजरेल आणि ते मान्य करतील. पण मला धैर्य नव्हते. कदाचित नशिबात लिहिले होते की मी इच्छा असूनही वडिलांना माझ्या मनातील गोष्ट सांगू शकले नाही. हळूहळू मी त्या व्यक्तीच्या बोलण्यात रस घेऊ लागले. काहीच दिवसात त्याने मला पासपोर्ट बनवण्याचे सर्व मार्ग समजावून सांगितले. मला फार काही करायचे नव्हते. फक्त पासपोर्ट ऑफिसला जायचे होते आणि सर्व काही आपोआप झाले. मला 2दा तिथे बोलावले गेले आणि 3ऱ्या वेळी माझ्या हातात पासपोर्ट ठेवला गेला. हे सर्व कसे झाले, कोणी केले, मला काहीच माहीत नव्हते. त्याने माझ्याकडून 1 रुपयाही घेतला नाही. उलट त्यानेच पासपोर्ट ऑफिसमार्फत साधारण 1,00,000 रुपये पाठवले होते. मग जेव्हा मी घरी परतले तेव्हा त्याने माझे विमानाचे तिकीटही बुक केले होते. हे पाऊल उचलताना मला भीती वाटत होती, पण मी काय करणार. प्रेम आणि पैशाच्या चमकाने मला आपल्या ताब्यात घेतले होते. मी ठरवले की तिथे जाऊन मी माझे करिअर बनवीन, खूप पैसे कमवीन आणि माझ्या आईवडिलांना सुखी आयुष्य देईन.
पण म्हणतात ना, जेव्हा माणसाला लोभ सुटतो तेव्हा तो आपली बुद्धी गमावतो. त्याच्या सांगण्याप्रमाणे मी दुबईला पोहोचले आणि इथूनच माझा विनाश सुरू झाला. दुबईत पाऊल ठेवताच मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मी वारंवार त्याला फोन करत राहिले, पण त्याच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही. माझ्याकडे जितके पैसे होते त्यातून मी कसेबसे 10 दिवस जगले. मग सर्व काही संपले. माझ्याकडे 1 रुपयाही उरला नाही. काही दिवस मी लोकांकडून मागून पोट भरले, पण मग ती काळी रात्र आली, ज्याने माझे सर्व काही हिरावून घेतले. मी भुकेली रस्त्याच्या किनारी बसले होते, तेव्हा एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. त्यातून एक नशेत धुंद माणूस उतरला, ज्याने इशारा केला आणि मी इतकी कमजोर होते की नकार देऊ शकले नाही. मी त्याला सर्व काही दिले. बदल्यात त्याने फक्त 2,000 रुपये दिले, ज्याने मी पोट भरले. पण हीच माझ्या पापमय मार्गाची सुरुवात होती. प्रत्येक दिवशी मी नवीन ग्राहक शोधायचे आणि माझ्या आयुष्याचे दरवाजे पापाच्या अंधाऱ्या जगात उघडत गेले. मी काय करणार? मी शिकलेली नव्हते. वडिलांचा आधार डोक्यावर नव्हता. घरचे जवळ नव्हते. मजबुरीने मला हाच मार्ग स्वीकारावा लागला. मी खूप प्रयत्न केले की कुठेतरी नोकरी मिळावी, पण तिथे नोकरी त्यांनाच मिळायची ज्यांच्याकडे शिफारस किंवा राहण्याची परवानगी असायची. माझ्याकडे दोन्हीही नव्हते, म्हणून मी अशी स्त्री बनले जिला अगदी कमी पैशात तुडवले जायचे. वेळ हळूहळू निघत गेला आणि पाहता पाहता मला इथे 1.5 वर्ष झाली. आताही माझ्या मनात प्रश्न यायचा की माझ्या देशात सर्व कसे असतील. सुरुवातीला मला काहीच माहीत नव्हते, पण आता जेव्हा मी त्या माणसाला पाहिले तेव्हा नकळत असे वाटले जणू मी त्याच्याशी यापूर्वीही बोलले आहे. जेव्हा त्याने आपले पूर्ण नाव मानव वर्मा सांगितले तेव्हा अचानक माझ्या मनात त्या मानवचे नाव गुंजले, ज्यामुळे माझ्या आयुष्यात वादळ आले होते. त्याचे बोलणे ऐकून माझे हृदय विचित्रपणे धडधडू लागले. असे वाटू लागले जणू आयुष्य मला पुन्हा 1.5 वर्ष मागे खेचत आहे. वेळ वेगाने निघत होता. दुपारी नोकरांनी जेवण देऊन गेली, पण आता मी फक्त मानव वर्माचीच वाट पाहत होते. रात्री साधारण 8 वाजता त्याने खोलीत प्रवेश केला. तो आत येताच मी त्याच्यासमोर उभी राहिले. तो काही बोलण्याआधीच मी त्याची कॉलर पकडली आणि हादरवत म्हणाले, खोटं बोलू नकोस. तू तोच मानव आहेस ज्याने मला भारतातून दुबईला बोलावले होते. तू तोच आहेस ना, ज्याने प्रेमाचे जाळे पसरवून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी म्हणाले, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे. तू नेहमी म्हणायचास की तुला तुझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे. आज मला सत्य जाणून घ्यायचे आहे. मी किती वेळा देवाकडे प्रार्थना केली की एकदा तुझ्याशी भेट होऊ दे आणि मी तुला विचारू, मी तुझे काय बिघडवले होते ज्याने तू माझ्यासोबत असे वागलास. माझे बोलणे ऐकून तो अचानक गुडघ्यांवर बसला आणि मोठ्याने रडू लागला. त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्या क्षणी मला खात्री झाली की माझा संशय बरोबर होता. तो रडत म्हणाला, मी असहाय्य होतो. घरच्यांच्या दबावामुळे आणि बंधनामुळे जेव्हा मी तुला भारतातून दुबईला बोलावले तेव्हा माझे वडील माझ्या विरुद्ध गेले. त्यांनी धमकी दिली होती की जर मी कोणत्या गरीब मुलीशी लग्न केले तर ते मला घरातून बाहेर काढतील. त्यांनी माझ्या मागे लोक लावले होते जेणेकरून मी तुझ्याशी संपर्क साधू नये. तरीही मी प्रयत्न केला होता की तुला माझ्याकडे बोलवावे, पण तू त्या व्यक्तीला भेटलीच नाहीस ज्याला मी पाठवले होते. मागच्या आठवड्यात मला समजले की तू कोणत्या ग्राहकासोबत दुबईच्या एका हॉटेलमध्ये दिसलीस. जेव्हा त्याने मला तुझा फोटो दाखवला तेव्हा असे वाटले जणू जमीन फाटावी आणि मी त्यात सामावून घ्यावे. मी तुझ्याशी लग्न करू इच्छित नव्हतो, पण माझे अंतर्मन मला शांतपणे जगू देत नव्हते. मी दररोज मरत होतो आणि दररोज जगत होतो. म्हणून मी एक योजना बनवली आणि तुला माझ्या आयुष्यात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे तुझ्यासाठी मला स्वीकारणे सोपे नसेल, पण आज मी माझी सर्व वचने पूर्ण करू इच्छितो.
कृपया मला स्वीकार. त्या क्षणी माझे मन सांगत होते की मी त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून कायमचे दूर करावे. पण मी माझ्या आयुष्यात इतके काही सहन केले होते की कुठेतरी माझे मन इच्छित होते की कोणी अशी व्यक्ती असावी जी माझ्यावर खरे प्रेम करेल, मला त्रास देणार नाही, तर सन्मान आणि प्रेमाने भरलेले आयुष्य देईल. म्हणून नाखुशीने का होईना मी त्याला माफ केले आणि त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू केले. सुरुवातीच्या काही दिवसात अनेक छोट्या मोठ्या अडचणी आल्या. माझ्या जुन्या आयुष्याबद्दल मी खूप घाबरलेली आणि संकोचलेली राहायचे. नेहमी वाटायचे की कदाचित तो मला टोमणा मारेन. तो माझ्याशी काही गोष्टी बोलायचा, पण त्या कधीच तशा नव्हत्या जशा लोकांना वाटतात. त्याने मला एकदाही असे सांगितले नाही की मी कोणती गल्लीतील स्त्री आहे किंवा माझा भूतकाळ कलंकित आहे. उलट तो नेहमी माझा सन्मान करायचा. त्याची सावत्र आई प्रत्येक वेळी माझ्या मागे लागायची, पण तो मला तिच्यापासून वाचवायचा आणि आपल्या वडिलांसमोर माझा सन्मान वाढवायचा. माझी जी स्वप्ने होती ती जवळजवळ संपली होती. लग्नाच्या 6 महिन्यानंतर तो मला माझ्या माहेरी घेऊन गेला. माझ्या भावांचे लग्न झाले होते, बहिणींचे नाते ठरले होते आणि वडिलांची तब्येत ठीक नव्हती. जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते खूप रागवले आणि माझा चेहराही ते पाहू इच्छित नव्हते. पण जेव्हा त्यांनी मला इतक्या मोठ्या गाडीत आणि इतक्या शान शौकतीत पाहिले तेव्हा त्यांचा राग हळूहळू शांत झाला आणि त्यांनी मला माफ केले. कदाचित माझ्या मनाची पवित्रता होती ज्यामुळे मला माझे सर्व काही परत मिळाले. आज जेव्हा मी माझ्या भूतकाळाबद्दल विचार करते तेव्हा माझी आत्मा थरथरते. देव कोणत्याही मुलीला इतके दुःख आणि असे नशीब कधीही देऊ नये. खरे सांगायचे तर आज माझ्याकडे सर्व काही आहे आणि मी त्यासाठी कृतज्ञ आहे. पण जेव्हा मी माझा भूतकाळ आठवते तेव्हा मन दहशतीने भरते. मी आमच्या नवीन पिढीतील मुलींना एक संदेश देऊ इच्छिते. आपले आयुष्य फक्त आपल्या कुटुंबापुरते आणि खऱ्या मित्रांपुरते मर्यादित ठेवा, कारण हे ऑनलाईन नाते कधीही खरे नसतात. यांच्या मागे फसवणूक आणि ढोंग असते जे तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. प्रेमाच्या भावनांमध्ये वाहून जाऊन उचललेले प्रत्येक चुकीचे पाऊल एका स्त्रीसाठी फक्त आणि फक्त अपमानाचे कारण बनते आणि दुसरे काहीही नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना तात्काळ मिळेल. धन्यवाद.